नमस्कार, मी सुनीता जाधव बोलते। मी तुम्हाला आज गुरुची आणि कुलदेवीची माहिती सांगणार आहे। कुलदेवी ही आपली जी असन ती तर त्या देवीला आपण स्मरूनच आपण कोणतेही काम केले पाहिजे। आणि दुसरे म्हणजे गुरु तर आपण केलेच पाहिजे। गुरुला मनी ध्यानी सगळं काही आपण ध्यानात ठेवूनच गुरुला पण गुरुची आज्ञा घेऊनच काम केले पाहिजे। आणि देवीचे तुमची कोणतीही देवी असो त्या देवीला स्मरूनच आपण हे कोणतेही मोठे छोटे कोणतेही काम आपण केले पाहिजे। आपल्याला मनी ध्यानी सगळं काही उठता बसता चालता फिरता कुलदेवीला आणि आपल्या गुरूंना स्मरून आपण जर काम केले तर आपले काम यशस्वी झाल्याशिवाय अजिबात राहत नाही। म्हणजे काहीच नाही करायचं, फक्त आपण अंतर्ध्यानी आपल्याला त्यांना ध्यानात ठेवायचं। चालता फिरता बसता उठता जेवता काही पण तुम्ही कोणतेही काम करा, त्यांना मनातून काढायचंच नाही। म्हणजे सगळे काम आपले सफल झाल्याशिवाय राहणार नाही। आणि काय करायचं, आपल्याला काही कुठं मंदिरात जायचं नाही का कुठं काहीच जायचं नाही। आपल्या घरातल्या मंदिरात आपल्या कुलदेवीची फोटो किंवा मूर्ती पाहिजे, ती असले तरच आपले काम कोणतेही सफल होते। आणि काम सफल होते म्हणजे अनुभव सिद्ध आहे, असं नाही का म्हणजे काय मनाने सांगते, अनुभव घेतला सगळं काही काम सफल झाले तेव्हा मी आज तुम्हाला ही कुलदेवीची आणि गुरुची माहिती सांगत आहे। की गुरु हे आपण कोणते करा, काही असं काही नाही का हेच गुरु केले पाहिजे ते गुरु केले पाहिजे, पण ते गुरु आपल्या कायमचे अंतर्ध्यानी राहिले पाहिजे। आणि त्यांनी जो मार्ग दाखवला तो त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे। आणि कुलदेवीला तर आपण वर्षातून एकदा जायलाच पाहिजे। आणि पुरणपोळीचा ह्या नैवेद्य दाखवायला पाहिजे। आणि कुलदेवीचा आपण स्मरून जर राहिलो तर आपल्याला कुठेच कमी पडणार नाही। गुरुची सेवा केली तर कुठेच कमी पडणार नाही, हे अनुभव सिद्ध आहे। म्हणून मी तुम्हाला आज गुरुची आणि कुलदेवीची माहिती सांगितली। बस इतकंच। नमस्कार।